आरोपी वाल्मी कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल, बीड हत्या आणि खंडणी प्रकरणात इतर आरोपींसह वाल्मी कराडवरही मकोका। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराडचा ताबा मिळण्यासाठी एसआयटीला परवानगी, कराडला हत्येच्या गुन्ह्यात उद्या केज कोर्टात हजर करणार। वाल्मी कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थकांकडून परळी बंद, कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी समर्थकांकडून बंदचं आवाहन। परळीत व्यापारी संघटनांकडून आजपासून बेमुदत बंदची हाक, परळीची बदनामी सुरू असल्याचा व्यापारी बांधवांचा आरोप। खासदार सोनावणे, आमदार क्षीरसागर आणि धस माझ्या मुलाला अडकवतात, आरोपी कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, तर मकोका हटवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची कराडच्या पत्नीची भूमिका। बीडमध्ये एसटी बसवर दगडफेक, परळी ते कवडगाव कानडी बसची काच फोडली, दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। धनंजय देशमुखांची केज शासकीय विश्रामगृहात तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू, बसवराज तेली, सीआयडीचे सचिन पाटील, अनिल गुजर यांच्यासोबत बैठक। आजपासून ते 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीचं प्रभावीपणे काम, कोणीही आरोपी सुटणार नाही, वाल्मी कराडवर मकोका लागल्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रमुखांनी निर्णय घेतला पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेचं मत विचारात घेतलं पाहिजे, शरद पवारांची प्रतिक्रिया। वाल्मी कराडने पुण्यात मालमत्ता खरेदी केल्याचं समोर, ज्योती जाधवच्या नावाने वाल्मी कराडने मालमत्ता खरेदी केल्याची सूत्रांची माहिती। गृहमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे, शहांनी सहकार्यासाठी बाळासाहेबांचा आसरा घेतला, शरद पवारांचं अमित शहांना प्रत्युत्तर। स्थानिक निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, काँग्रेस आणि ठाकरे गटासोबत एकत्र बसून चर्चा करू, शरद पवारांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये नायलॉन मांजानं एकाचा बळी, 23 वर्षीय तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू, तर नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नागपुरातील 14 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद। महाकुंभमध्ये पहिल्या दिवशी तब्बल 1 कोटी भाविकांकडून महास्नान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ट्विट करत माहिती।